तेव्हा मला मूवी मध्ये क्लायंटची रिक्वायरमेंट होती, पण ह्यावेळी क्लायंटची रिक्वायरमेंट नाही येत, सो तेव्हा मी टाकलेला. पण तुमच्या याला असं होतं की कोर्सला टाईप पाहिजे की जर 5 आयटम्स असतील म्हणजे व्हॅलिड पासवर्ड टाकला तर मग तुम्ही लॉग इन होईल. फक्त ते तुम्ही रिक्वायरमेंटमध्ये टाका, तर आमचं लगेच एक काउंट वाढून जातं. नाही मी आधी पण असं म्हणलो तुम्ही काउंटवर नका जाऊ. एक मिनिट तू जरी काउंटवर जात नाही ना तरी तुम्ही सांगताना काय सांगता डिझायनरचे एवढे आहे आणि डेव्हलपरचे होतं काय माहितीये का काउंटर डेव्हलपर जात नाही, काउंटर निखिल सर. हा काय होतं माहितीये का त्याला किती निघाल्या आता त्या दिवशी याच्या प्रोजेक्ट कोणाच्या 200 ह्याच्याच प्रोजेक्ट 200 एरर कशा काय नंतर क्लिअर झालं त्याचे मॉडेल बाकी होते म्हणून ते आता त्याचे म्हणजे नॉर्मल गोष्ट का फक्त एक स्टेटस जरी सेट केला ना की दोघांपैकी एक निखिल सरांना मेल असतो तुमचा या प्रोजेक्टचे नाही नॉर्मल जे येते प्राइम असतो की तुमचे या प्रोजेक्टची काउंटिंग एवढी निघाली. निखिल सर काय बघतात काउंटिंग इश्यू किती इश्यू मेन्शन असतो इश्यूचा काउंट असतो डेव्हलपर 200 डिझायनर 300 काय असेल ते असेल. मग सर हे दोन्ही चेक करणार की याच्यात नॉर्मल सर एवढंच विचारणार ना की यार या प्रोजेक्टला एवढे फक्त त्यांना तुम्ही ग्रुप करू शकता प्रवीण. आता तो ब्रुश कोड अटॅकचा आहे सर तो इश्यू म्हणजे तो सिक्युरिटीसाठी टाकला होता आम्ही तो ठीक आहे 3 वेळेस जर त्या युजरने चुकीचं क्रेडेन्शियल टाकलं तर त्याने म्हणजे ऍडमिनने त्याला डिॲक्टिवेट केलं पाहिजे किंवा कॅप्चा आला पाहिजे. मग ठीक आहे रिक्वायरमेंट होती ही रिक्वायरमेंट होती पण त्यावेळेस नाही ही रिक्वायरमेंट तू आता समजा याच्या प्रोजेक्टला काढली ना तर पुढच्या जे कोणी प्रोजेक्ट बनवणार ऑलरेडी तू इन्स्ट्रक्शन करून दे की सर लॉग इनच्या वेळेस ब्रुश कोड अटॅक पाहिजे कारण की हे रिक्वायरमेंट दुसऱ्या वेळेस जो कोणी बनवतो तो काढते तो ते टाकते. नवीन सिनारिओ चेक करणार ना ते आम्हाला आधी सांगितलं तुम्ही सांगितलं का एडिटचं ते सांगितलं का ते एडिटचं सांगितलं मी कसं होतो तो मी जर लॉग इन केलं आणि मी दुसऱ्याची साइट एडिट करू शकतो असं इम्रान सर काय म्हणताय 2-3 प्रोजेक्टला असं सापडलंय कारण एक आम्ही चेक केलं जेव्हा क्लायंट नोटीस करून मी टेस्टरला इम्रान सर